मी काय म्हणतो, कोण म्हणतो ओढ्याची पूर्व हद्द निश्चित केली आहे. बोलवा, तारड्याला बोलवा. तो मला एक म्हणतो रस्त्याचा प्रश्न या नंतर ना. आहे, पण पहिला ओढा काढायचा ना आपल्याला. कोणता ओढा काढायचा? ओढा पूर्व हद्द. आहे नैसर्गिक आहे, तो आहे ना. त्याला तुम्हाला काय काढायची कारण नाही. तो माझा आहे, नैसर्गिक आहे, माझ्या जमिनीला आहे. माझा पोट खराब आहे तो. नैसर्गिक तत्वाच्या जमिनीत मला जे आर दिलाय का नाही, दिलाय ना गव्हर्नमेंटनी. ओढ्यात रस्ता काढा, दाखवा ना मला जे आर दाखवा. रस्त्याचा प्रश्नच नाही ना. हा, ओढा मग. काढायचा ओढा. तुला इथं ओढा काढायचा ओढा नैसर्गिक ओढा आहे, तो माझा आधी माझा तो प्रश्न आहे. ओढाच काढायचा ना मग. पण तो माझा प्रश्न आहे ना. ओढा काढला ना आता तुम्ही. की- हा मग न्यायप्रविष्ट आहे का नाही? अरे चुप रे, न्यायप्रविष्ट आहे का नाही ओढा काढला म्हणून? हा. पवार साहेबांनी त्याच्यावर ते केलेले आहे का नाही पंचनामा वगैरे, ते सिद्ध होईल ना कोर्टात. मग या ना काढायला. आता कुठे चालले तुम्ही? सरकारी आता बोलणी आहे झाली. त्या स्थितीत ठेवा. ही न्यायप्रविष्ट बाब आहे. आता तुम्ही काय इथे इंटरफेअर करू नका. आणि समाजाला काहीतरी असेल झाली या ना, ना, समज सरकारी मोजणी झालेली आहे. मेसेज जाईल. कुठं सरकारी झाली? अहो आता तारडे आता आमच्या ऑनलाईन वर करा, त्याचे करा. सर्व तुम्ही करा ना. तुम्ही सांगा का म्हणतो इनामदारला तुम्ही असं म्हणले का? विचारा. 1.5-2 एकर तुझी त्यांनी जमीन कमी आधीच केलेली आहे आहे. आणि आम्हाला तहसीलदाराचा जबाब आहे म्हणून आम्ही येतोय. काय नाही म्हणलं तर मग मला विचारा. बोला ना त्याला. मला नोटीस देता तुम्ही, झेरॉक्स नोटीस देता काय मला मोजणीची? झेरॉक्स नोटीस असते. आणि ते काय म्हणते, तहसीलदारांनी आम्हाला दिले. तहसीलदार कोण? माझ्या जमिनीचा मालक आहे का तो? माझ्या जमिनीचा मालक आहे. आणि त्याला कोणता जे आर मिळाला ओढ्याचा? त्याला शिवपानंद रस्ते, शिवणी रस्ते काढायचा त्याला आदेश आहे बावनकुळे साहेबांचा. इकडे हा ओढ्यात रस्ता करायचा त्याला आदेश नाही. आणि तुम्हाला कोणी सांगितलं ओढा मोजायचा कोणता पण?